संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पुण्यनगरी पुणे शहरामध्ये आगमन झाले असून या पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी व त्यांचे हजारो धारकऱ्यांकडून भव्य स्वागत व दर्शन करण्यात आले। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी जगद्गुरू तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले। ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये देहू आळंदी ते पंढरपूर पायी चालणारे लाखो वारकरी व धारकरी यांच्या भक्तिगंगा व शक्तिगंगा संगम आज पुण्यात बघायला मिळाला आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने स्वामी भरतानंद सरस्वतीजी महाराज व वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य गुरुवर्य वक्ते बाबा यांचे शिष्य यांच्या हातून गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला। ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी व धारकरी यांचा भक्तिगंगा आणि शक्तिगंगा संगम याबाबत अधिक माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष व स्वामी भरतानंद सरस्वतीजी महाराज यांच्याकडून जाणून घेतले आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांनी। पाहूयात। राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीनं जे परमपूज्य गुरुवर्य वक्ते महाराज वक्ते बाबा होते आणि मोठे वारकरी भीष्माचार्य म्हणायचे, त्यांच्या स्मरणार्थ पूजनीय गुरुजींचा सन्मान वारकऱ्यांच्या वतीने, माझ्याबरोबर कीर्तनकार लोक आलेत, साधू संत आहेत, तर एक वारकऱ्यांच्या वतीनं गुरुजींचा हा छोटासा सन्मान, गुरुजी सन्मान घेत नाहीत पण एक माऊलींचा प्रसाद म्हणून श्रीफळ आणि फेटा पण आहे आणि हे उपरणं म्हणून एक माऊलींचा प्रसाद सन्मान म्हणून आम्ही धन्य होतोय गुरुजींचा हे सन्मान करून, पूजन करून, दर्शन करून। तर आमच्यासाठी गुरुजी प्रेरणा एक स्थान आहेत, श्रद्धास्थान आहेत, आदराचं स्थान आहे। तर आमचं भाग्य आहे की गुरुजींचं संगत आणि गुरुजींचं दर्शन मिळते, आपल्या सर्वांचं भाग्य आहे। मी माऊलींकडे प्रार्थना करेल गुरुजींसारखे व्यक्तिमत्व शतायुषी हो आणि आम्हाला मार्गदर्शन त्यांचं कायम लाभो। रामकृष्ण हरी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांचं आगमन जे आहे ते पुण्यनगरी पुणे शहरात झालेलं आहे आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी असंख्य धारकरी जे आहे शिवप्रतिष्ठानचे आदरणीय भिडे गुरुजींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वागतासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर काही वेळापूर्वीच भिडे गुरुजींनी जे आहे ते तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि आत्ता काही वेळापूर्वी वारकरी संप्रदायाच्या काही साधू संतांकडनं जे आहे गुरुजींचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे, त्यांचं सन्मान करण्यात आला आहे। माझ्यासोबत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, काय सांगाल एकंदरीतच आता सगळे धारकरी जे आहेत त्यांनी तुकोबांचं दर्शन केलं, आता माऊलींचं दर्शन करतायत, कसं बघता येतं या सोहळ्याकडे? या सोहळ्याकडे बघत असताना इतका अत्यानंद होतोय की असा न भूतो न भविष्यते असा सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय, पाहायला मिळतोय। आणि ज्यांनी देव धर्मासाठी अतुल असं कार्यक्रम केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा वसान वारसा सांगणारे सर्व पाईक या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकेला नतमस्तक होऊन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले। निश्चितच मोठी उत्सुकता या ठिकाणी सर्व धारकऱ्यांना लागलेली आहे। भारतानंद सरस्वतीजी महाराज प्रतिवर्षी त्यांचासुद्धा या ठिकाणी स्वागत हे धारकरी करतात। खऱ्या अर्थाने शिवप्रतिष्ठानचं कार्य सांगणं म्हणजे आता हे काही नवीन राहिलेलं नाही, कारण की सगळे धारकरी या ठिकाणी भगवा फेटा आणि गळ्याला माथ्याला तिळा या ठिकाणी कुठेतरी भक्ती आणि शक्तीचा संगम बघायला भेटतोय। महाराजजी काय सांगा? बिलकुल आपण खरं बोलले, भक्ती शक्ती संगमच या भक्तिगंगा शक्तिगंगा। पूजनीय आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी एक महान शिव तपस्वी आहेत आणि आमच्यासारख्या तरुणांचं भाग्य आहे की असे एक महापुरुष आज वर्तमान या युगामध्ये लाखो युवकांचं एक प्रेरणास्थान आणि देश धर्म रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे जे संघटन आहे, संघटन म्हणण्यापेक्षा एक विचार आणि एक साधू संतांचा ऋषीमुनींचा एक विचाराचं एक जागरण आहे आणि एक परिवार आहे, एक परिवार म्हणता येईल। पूर्ण भारतभर जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, वर्णवाद, पंथवाद हे सर्व गाडून एक सनातनी हिंदू, एक राष्ट्रभक्त घडावा आणि तो तुच्छ जे आम्ही प्रांतवाद जातीवाद करत राहतो हे गाडून एक सनातनी हिंदू देशभक्त घडावा यासाठी लाखो तरुणांची एक फौज घेऊन पूजनीय गुरुजी आज मार्गदर्शन करतात। मी खरं पाहिलं तर आज माझ्याबरोबर हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज, नानासाहेब महाराज, मगर विठ्ठल महाराज, अभंग हे सर्व आज वारकरी धारकरी खऱ्या अर्थाने भक्तिशक्ती संगम। तर पूजनीय गुरुवर्य वेदांतचार्य तपस्वी असे भीष्माचार्य वारकरी संप्रदायाचे होते, पूजनीय ब्रह्मलीन निवृत्ती महाराज वक्ते बाबा
यांच्या स्मरणार्थ पूजनीय गुरुजींचं सन्मान, गुरुजी एवढी भक्तिगंगा शक्तिगंगा या लाखो धारकऱ्यांना माऊलींचं जगद्गुरू तुकोबारायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. तर वारकऱ्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपणही पुढे यावं आणि भक्ती आणि शक्ती एकत्र झाली तर त्याच्यातूनच देशामध्ये क्रांती निर्माण होईल. महाराजजी, भक्ती आणि शक्ती एकत्र झाल्यावर निश्चितच क्रांती होईल या देशामध्ये. परंतु काही लोकांना जे आहे फक्त ते डोळ्यात सळतंय तो भगवं. ते असे लोक भगवं हे काय भगवं आजचा थोडी कलर आहे, हा रंग तो हा सूर्याचा आहे, साधू संतांचा आहे, ऋषीमुनींचा आहे, छत्रपती शिवप्रभूंचा, महाराणा प्रतापाचा, वैराग्यांचा, संन्यासाचा, पराक्रमाचा, शौर्याचा भगवा आहे. तो आम्ही थोडा तयार केला आहे, कुठल्या संघटनेचा थोडी भगवा आहे. आणि भगवा कोणी आतंकवाद बनेल काय म्हणेल, तर असे काहीतरी समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी. पण हे त्यागाचं प्रतीक आहे, शौर्य पराक्रमाचं भगवं आहे. आणि म्हणून हे धारकरी आज या भगव्यासाठी आमचे ऋषीमुनी, साधू संत, महापुरुष, क्रांतिकारी देशभक्त हसत हसत फासावर गेले, प्राणाची बलिदानी कुर्बानी आहुती दिली. आणि म्हणून आज माथ्यावरती आज जे पगडी बांधतात त्याचा एक सन्मान वाढवण्यासाठी हे प्राण आहे, भगवं प्राण आहे. निश्चितच वारकरी संप्रदायाचे काही संत आहेत. महाराज, काय सांगाल, दरवर्षी तुम्ही वारीमध्ये अधिवेशन करतात कार्तिकीमध्ये आणि सातत्याने गुरुजींच्या याच्यावर तुम्ही चालत असतात, काय सांगाल? गुरुजींच्याबद्दल बोलायचं म्हणजे इतकंच, सर्वसामान्य जो तरुण या काळामध्ये व्यसनाच्या अधीन बनत असताना अशा तरुणांना फार मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र करून गुरुजींनी या ठिकाणी असणारं आपला सनातनी वैदिक हिंदू धर्म फार मोठ्या प्रमाणे वाढवण्याचं कार्य केलं आहे. गुरुजी म्हणजे आमचं प्रेरणास्त्रोत्र आहे आणि आमचे मार्गदर्शक वैकुंठवासी निवृत्ती आबा वक्ते बाबांनी आम्हाला असणारं गुरुजींच्या संगतीमध्ये राहण्यासाठी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही वारकरी एकत्र येत असतो. वारकरी एकत्र आलेले आहे. वरुण राजाची कृपादृष्टीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे. माऊलींच्या स्वागतासाठी धारकरीच नव्हे तर वरुण राजासुद्धा या ठिकाणी गरजला आहे. आणि काहीच वेळामध्ये जे आहे माऊलींचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि हे सर्व धारकरी या वारकऱ्यांचं स्वागत करणार आहेत. आणि आदरणीय भिडे गुरुजी जे आहेत ते या ठिकाणी माऊलींचं दर्शन करून हे वारकरी जे आहेत ते या माऊलींना जे या ठिकाणून जे आहेत ते दर्शन करून जे आहेत या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील होणार आहेत. कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, पुणे.